ही वाणी मुख्यतः हिंदू तत्त्वज्ञानातील पुनर्जन्म आणि मृत्यूनंतर आत्म्याच्या प्रवासाचे वर्णन करते। यात सांगितले आहे की आत्मा जीव ज्या प्रकारे शरीरातून बाहेर पडतो त्यानुसार त्याला पुढील जन्माची प्राप्ती होते। खाली प्रत्येक ओळीचा मराठीत अर्थ दिला आहे। अंतकाल जब जीव को आये यथा कर्म तस देही पाये। जेव्हा प्राण्याचा जीवाचा अंतकाल येतो तेव्हा तो आपल्या कर्मानुसार नवीन शरीर प्राप्त करतो। हेठ गुदा द्वार जब जीव निकाशा नरकखानी में ताको बासा। जर जीव गुदाद्वारातून बाहेर पडतो तर त्याला नरकासमान योनी अत्यंत दुःखदायक जन्म प्राप्त होतो। गिरे नरकशीस बल जाई ताही मी पुनी रहे समाई। अशा आत्म्याला नरकात पडावे लागते आणि तो पुन्हा तिथेच फसतो अडकतो। नाभिद्वार जो प्राण चलाना जलचर योनी मारही प्रकटाना। जर प्राण नाभिद्वारातून बाहेर पडतो तर आत्म्याचा जन्म जलचर माशांप्रमाणे पाण्यात राहणारे जीव योनीत होतो। मूत्रद्वार कर जीव पयाना। जर जीव मूत्रद्वारातून बाहेर पडतो तर तो अति नीच योनीमध्ये जन्म घेतो। मुखद्वार ते जेवकडी आये पशु योनी में तासु ठिकाना। जर आत्मा मुखद्वारातून बाहेर पडतो तर त्याचा जन्म पशु योनीत प्राणी म्हणून होतो। अन्न खानी में बासा पावई। अशा जीवाचा जन्म अन्नावर अवलंबून असणाऱ्या प्राण्यांमध्ये होतो। श्वासद्वार ते जेवजब जाता अंडजखानी में सो प्रकटाता। जर आत्मा श्वासमार्गाने बाहेर पडतो तर तो अंडज योनीत अंडी घालणारे प्राणी जन्म घेतो। नेत्रद्वार जब जीव खिधारा मक्खी आदिकतान सोधारा। जर आत्मा नेत्रद्वारातून डोळ्यांमधून बाहेर पडतो तर तो माशी किंवा तत्सम कीटकांच्या स्वरूपात जन्म घेतो। श्रवणद्वार ते जेवजब चाला प्रेत देह पावई ततकाला। जर आत्मा कानाद्वारे बाहेर पडतो तर त्याला प्रेत योनी प्राप्त होते अशांत आत्मा म्हणून भटकणे। दशमद्वार ते निकस प्राणा राजा होय भोग विधी नाना। जर प्राण दशमद्वार ब्रह्मरंध्र डोक्याच्या शिखरावर असलेले सूक्ष्मद्वार द्वारे बाहेर पडतो तर तो राजा किंवा उच्च पदावर जन्म घेतो आणि विविध प्रकारचे भोग भोगतो। रंगद्वार ते जेवजब जाता परमपुरुष के लोक समाना। जर आत्मा रंगद्वारातून सूक्ष्म आध्यात्मिक द्वार बाहेर पडतो तर तो परमपुरुष ईश्वरच्या लोकात समाविष्ट होतो म्हणजेच मोक्ष प्राप्त करतो। ही वाणी मनुष्याला कर्मानुसार जीवन जगण्याचा संदेश देते। जसे कर्म तसे परिणाम आणि तसेच आत्म्याचा प्रवास ठरतो।